नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बीएमसीने पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिलेली आहे। खूप साऱ्या उमेदवारांची दिवाळी आता एकदम धूमधडाकेबाज जाणार आहे। फटाके तर ते फोडणारच होते, पण यावेळीचे ते फटाके त्यांच्या विजयाच्या जल्लोषासोबतच जे आहे तर ते फोडले जाणार आहेत। तर बीएमसीने त्यांची सुधारित निकाल जो आहे तर तो लावलेला मित्रांनो। त्यांच्या जर आपण वेबसाईटवर गेलो तर बघा 14/10/2025 रोजीचा आपल्याला अपडेट दिसतं। कार्यकारी सहाय्यक याची त्यांनी निवड यादी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे। ही निवड यादी क्रमांक 2 असणार आहे। तुम्हाला माहिती असेल नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी एक लिस्ट लावली होती बघा, ही एक लिस्ट लावली होती। त्याच्यामध्ये त्यांनी काही उमेदवारांना अपात्र केलं होतं। त्यामध्ये त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या कालावधीत वेटिंग वाल्यांना संधी मिळेल। इथं खूप मुलं झाले, जवळपास 500 पेक्षा जास्त उमेदवारांना त्यांनी अपात्र केलेलं होतं। त्याची विविध कारणं पण त्यांनी दिलेली होते। तर आता या उमेदवारांची जी आहे तर ती निवड झालेली आहे। तर त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा नुकतीच त्यांची नोटीस जी आहे तर ती आलेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी 10 ऑक्टोबर पर्यंत त्याच्यानंतर काय काय येणार आहे ते सांगितलं होतं। त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा काय होता, अद्ययावत निवड यादी जी आलेली आहे 14 ऑक्टोबरला, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीचा शेड्यूल दिलेला होता तर त्या पद्धतीचा शेड्यूल आपल्याला इथं जो आहे तर तो इथं बघायला मिळतो मित्रांनो। ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत। सोबतच बघा या ज्या 1846 जागा होत्या त्यांच्यापैकी एससी ते याचं सोडले, माजी सैनिकांची काही जागा सोडल्या तर बऱ्यापैकी जे आहेत तर ते रिझल्ट लागलेले आहेत। या रिझल्टवर जर आपण गेलो ना मित्रांनो तर आपल्याला या रिझल्टमध्ये काय म्हटलेलं आहे बघूया। बघा त्यांनी ही यादी जी आहे तर ती जाहीर केलेली आहे। तसेच कागदपत्र पडताळणी अंतरी अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे मागील जी निवड यादी होती त्याच पद्धतीने जे काही अनुपस्थित राहिले त्यांच्यामधून ते उमेदवार कमी करण्यात आले आणि ही नवीन यादी जी आहे तर ती जाहीर करण्यात आलेली। तर ही यादी आपल्याला इथे पाहायला मिळते। याच्यामध्ये ज्यांची नाव आहे जवळपास 1816 नाव आहेत आय थिंक, तर ती सगळे उमेदवार जे आहेत तर ते सिलेक्ट झालेले आहेत। आता यांची पुढची प्रक्रिया काय असणार आहे, त्याच्यानंतर यांच्यामधले काही उमेदवार अपात्र ठरतील का, ज्याच्या माध्यमातून आणखी पुन्हा एक वेटिंग लिस्ट किंवा आपण म्हणू शकतो तिसरी सुधारित गुणवत्ता यादी लागू शकते का, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो। बघा पुढील प्रक्रिया काय असणार आहे, मेन म्हणजे काय असणार आहे, या मुलांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे। कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे तर ते बोलवलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं। याच्यामध्ये जे उमेदवार ओबीसी प्रवर्गातून येतात, जे उमेदवार एनटी प्रवर्गातून येतात, जे विजे प्रवर्गातून येतात, जे एसबीसी येतात, एससीबीसी येतात, या सर्वांचं काय चेक केलं जातं मित्रांनो, एनसीएल चेक केलं जाणार आहे। आता पहिले तर कागदपत्र पडताळणी मधलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचं एनसीएल चेक केलं जाणार आहे। बीएमसीला मानावं लागेल, खरंच सल्यूट आहे, त्यांनी ज्या पद्धतीने एनसीएल चेक केले ते खरंच खूप म्हणजे काबिले तारीफ आहे त्यांचं। कारण की मी पाहतोय, मी जिल्हाधिकारी कार्यालयाला पहिलेच आता आमच्या ऑफिसवरून जवळच येते नाशिकचं जिल्हाधिकारी कार्यालय, तिथं पाहतो ना मी बीएमसीचे बरेच उमेदवार आलेले असतात। तर विचारलं तर काय कारण, अहो सर ते बीएमसीचं एनसीएलचं काम करायला आलो होतो। म्हणजेच काय की बीएमसीने एनसीएल हे खूप सिरियसली घेतले मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने ते जे आहे तर ते चेक करते। म्हणजे खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं हे बीएमसी कडून आपण शिकू शकतो। बीएमसीने बरेच उमेदवार काही मायनर मिस्टेक असेल तरी त्यांना स्किप केलेले, अजिबात त्यांचं ऐकून घेतले नाही, त्यांना अपात्र केलेले आणि नवीन उमेदवारांना त्यांनी जे आहे तर ते संधी दिलेली। तुमची पुढची स्टेप कागदपत्र। आता या कागदपत्र पडताळणीमध्ये अनेक लोक अपात्र होऊ शकतात मित्रांनो, अपात्र होतील। आता त्याची अपात्रतेची कारण काय, बघा मागे जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये काही अपात्रतेची कारणे मी तुम्हाला सांगतो। पहिल्यात आधी काय की अब्सेंट राहणं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला न जाणं। आता दुसरी निवड यादी लागली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं, तो गेलाच नाही, त्याला काढून टाकतील। दुसरं काय, टायपिंग सर्टिफिकेट हे फॉर्म भरल्यानंतरच असतं बघा, 11/10/2024 नंतरचे आहे, म्हणजे हे 25/10/2024 होतं, म्हणजे आय थिंक 10 दिवसाचं काहीतरी थोडासाच गॅप आहे, तरी पण त्यांना अलाउ केलेलं नाही। आलं लक्षात, म्हणजे काय टायपिंग सर्टिफिकेट तेव्हा नव्हतं उमेदवारांनी, नंतर काढलं तरी। त्याच्यानंतर प्रमाणपत्रच नाहीये, टायपिंग सर्टिफिकेटच नाहीये त्या उमेदवारांकडे, तर तो रिजेक्ट होऊ शकतो। त्याच्यानंतर जे कोणी खेळाडू प्रवर्गातून अप्लाय केलं असेल तर त्यांना काय सांगितलेलं, तो उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांचे पडताळणी प्रमाणपत्र त्यांनी सादरच केलं नाही। त्यासोबतच प्रकल्पग्रस्त होते परंतु ते बृहमुंबई नगरपालिकेशी संबंधित प्रकल्पग्रस्त नसल्यामुळे त्यांना ते आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही, तरी त्यांनी अप्लाय केलं होतं, ते रिजेक्ट झाले डायरेक्टली। पुन्हा काही माजी सैनिक होते, माजी सैनिकांनी पण काहींनी जॉईन केलं, काहींची ऑलरेडी लाभ घेतलेला होता, काही अनेक गोष्टी होत्या, तर ते पण बऱ्यापैकी तिथं अपात्र जे आहेत तर ते ठरलेले आहेत। त्यासोबतच अंशकालीन पदवीधर खूप सारे उमेदवार होते, त्यांच्याकडे प्रमाणपत्रच नव्हतं। त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र हे तात्पुरत्या स्वरूपाचं होतं। त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र चूज करताना त्यांच्याकडनं चुकलेलं होतं बघा, डी ऐवजी सी टाईपचे लोकोमोटर डिसॅबिलिटीचं प्रमाणपत्र दिलं होतं। लेखनिक हा त्यांच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा 1 टप्पा वरचा होता। त्याच्यानंतर 10वीच्या याच्यामध्ये मराठी हा विषयच नव्हता त्यांचा, तरी त्यांनी यस म्हटलेलं होतं। त्याच्यानंतर
काहींनी खूप चांगलं काम केलं, काहींनी पत्र लिहूनच सांगितलं की माझं दुसरीकडे सिलेक्शन झाले, मला जॉईन करायचं नाही. अशा सगळ्यांचे नावं कमी करण्यात आले. आगामी काळात अशाच पद्धतीने काय होईल, आता जी निवड यादी लागलेली नवीन जे काही 500 पोरं भरले असतील, 500+ पोरं भरले असतील, आय थिंक जवळपास तेवढे जे काही पोरं भरले असतील त्यांच्यापैकी काही मुलांना जर समजा क्लर्कच्या लॉटमध्ये त्यांचं लागलं असेल जवळपास घराजवळ, तर ते BMC ला जाणार नाही किंवा ते दुसऱ्या परीक्षेची तयारी करतील किंवा या कालावधीत अनेक रिझल्ट लागलेले आहेत, तर त्या कंबाईनच्या रिझल्टमध्ये कोणी असेल, STI झालं असेल, कोणी SO झालं असेल, कोणी PSIच्या रिझल्टमध्ये आलं असेल, तर हे सगळे जे वेगवेगळे विभागाचे रिझल्ट लागलेले होते त्यांच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर ते तिथं जाणार नाही आणि हे जाऊही नाही. त्यांनी माझी अशी विनंती आहे की त्यांनी जाऊही नाही. मी आता काय ऑब्झर्व करतोय की बरेच सारे उमेदवार जे 7000च्या 2023च्या लॉटमध्ये होते क्लर्कचे, ते काय करताय, सेम क्लर्कच्या पोस्टसाठी दुसरीकडे जॉईन करतात. असं करू नका. तुम्ही S6 वरच कशाला दुसरीकडे जॉईन करतात. ऑलरेडी MPSC ला वेटिंग नसल्यामुळे काय होतं, तिथील बरेचशी मुलं राहून जातात आणि इथं वेटिंग लिस्ट असल्यामुळे इथील लोकांना संधी मिळत नाही. म्हणून त्या उमेदवारांनी कृपया करून S6 वाले सेम वेतन श्रेणीमध्ये शक्यतो करू नका तुम्ही. ओके, तर नवीन वेटिंग लिस्ट जी आहे लागू शकते. 100% नवीन उमेदवारांना जे आहे तर ती संधी मिळणार आहे. यस, नवीन उमेदवारांना आणखी इथं संधी जी आहे मिळू शकते, कारण की होणारच आहे. काही मुलं अपात्र ठरतातच, कारण की बरेच मुलं चुकीची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतात. तसेच आगामी काळात येणाऱ्या सर्व सरसेवा भरतीसाठी आपली सरसेवा भरती बॅच मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लाईव्ह स्वरूपाची बॅच अवेलेबल आहे. तुम्ही नक्की जॉईन करा. सर्व विषय तुमचे व्यवस्थित पद्धतीने इथं कव्हर केले जातील आणि त्यासोबतच तलाठी भरतीसाठीचं आपलं एक स्पेशल पुस्तक आहे मित्रांनो 5700 प्रश्नांचं, ते पण ऑर्डर करायला विसरू नका. त्याच्यामध्ये तुमचे सर्व TCS पॅटर्नचे प्रश्न सॉल्व्ह होतील. त्यासोबतच उच्च न्यायालयात लवकरच 2228 पदांची जाहिरात येणार आहे. मग याच्यामध्ये कोणती कोणती पदं असतील जे तुमच्यासाठी महत्वाचे, त्यासोबतच धर्मादाय आयुक्ताचा फॉर्म भरला असेल तर त्याच्या परीक्षा पॅटर्न मध्ये काही बदल झालेले आहे, तो मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय. त्यासोबतच बरेचसे मित्र महसूल सहाय्यक म्हणायचं का लिपिक टंकलेखक म्हणायचं याच्यामध्ये कन्फ्युज असतात. या दोघांचा फरक नेमका काय असतो, या दोघांपैकी बेस्ट पोस्ट कोणते, या सर्वांविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ तो तुम्ही नक्की बघू शकतात. आणि आगामी काळात BMC संदर्भाच्या बऱ्याच अपडेट येतील, त्या तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.